आपल्या रानातलं काय करायचं मग? आपल्या रानातलं आपण कसे वापरू शकतो हे रानाला म्हटलं. शिक्षणासाठी रस्ता आहे कुठं डावा आहे, कुठं कमी आहे, कुठं जास्त आहे. काका ही खरबूज किती आहे? ही एकर आहे. हा. आणि तिथं चालू आता निघणार एकर आहे. बर 2 एकर खरबूज, 2 एकर केळी, 2 एकर ऊस. आता खरबूज निघासारखं आज 4 दिवसात खरबूज निघासारखं ह्याला रस्ताच नाही. हम्म. किती मागण्या केल्या पण त्याचा काही विचार केला नाही. या बदल्यात काय तुम्ही जागा शेती काय या- किंवा पैशाचा व्यवहार काय? जमिनीच्या बदल्यात त्याला एकर दिलता. हम्म. आम्ही ती एकर 2 जण मागत होते, म्हणजे शेजारी. ती म्हणायचं मी मला जमीन दे, मी तुला एकर देतो. हे म्हणायचं मला दे, मी तुला एकर देतो. रस्ता देण्यासाठी. रस्ता देण्यासाठी. मग आम्ही म्हणलं वाद करण्यापेक्षा ही अगोदर तर वायवाड्याचाच रस्ता होता, त्या म्हणजे मारवाड्याचा रस्ता ही अगोदर पहिला. पण ह्याने त्रास सुरू केल्यामुळं म्हणलं जाऊ नका एकर का जाय ना देतो म्हणते, तर परत तरी निदान त्रास कमी होईल. पण त्याने गोड बोलून माझ्याकडून तुला 12 फुटाचा रस्ता देतो म्हणून एकर घेतला. आणि परत आता हे हल्ला चालले ते माझं. मला कुठनंही आता रस्ता पर्याय नाही. आणि माझ्या पिकाची नुकसान होती तर ती सरकार काय त्याचा विचार करीत. म्हणून मी आत्महत्याचं कर्मात दिलेलं ते होतं. माघार घ्यायला लावलं तर मी आज नाही उद्या करणार आहे. खरबूज किती आहे? 1 एकर आता जायसारखं आहे. हा. तर आता सध्या 19 रुपये दर चालू आहे. तर माझी उद्या परवा माल तोडायच्या लेवलला आला आहे. पण रस्ता नसल्यामुळे आता त्याचं नुकसान होतं. आज 10-15 टन म्हणलं तरी माझं जवळजवळ 3-4 लाखाचं नुकसान होतं. त्यामुळं शासनाकडे आपण वारंवार जरी पाठलाग केला तरी त्याचं काही आपल्याला म्हणावा असा प्रतिसाद त्यांनी दिला नाही. त्यासाठी आपण करमाळ्याला बी आत्मदानाचं केलं तर त्यांनी का प्रशासनाचे तिची गैरहजेरीमुळे आपण माघार घेतलं. तर आता जिल्हाधिकारी इथं आपण 8-10 दिवसात निवेदन देऊन काय निवेदन दिले का तिथं जिल्हाधिकारी कार्यालयात? दिले. फेब्रुवारीला आपण आत्मदान करणार. आत्मदानाचं दिलंय का आत्मदान. जिल्हाधिकारी कार्यालयाला? हा, आत्मदान. बरं. तिथं म्हणजे तहसीलला काय त्याविषयी दखल नाही घेतली? हा. जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर या ठिकाणी आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला. त्याच्या आधी आपण 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच दिवशीच करमाळा तहसील येथे आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर आपण सोलापूर येथे आत्मदहन करणार आहात. काय सांगाल याविषयी? तर आपण 1 एकर कांबळे यांना देऊन त्यांच्याकडून खरेदी घेतली होती. कशा संदर्भातली खरेदी घेतली होती? रस्त्या संदर्भात. मग त्यांनी त्या टायमाला बी रस्ता तयार करून द्यायना. पोलिसांच्या यांच्यात आपण रस्ता बनवला होता. मग नंतर तरी बी तो अडचण करायचा म्हणून आपण तहसीलदारांकडे निवेदन देऊन त्याचं हे केलं. मग त्याचा निकाल लागल्यानंतर बी पोलीस प्रोटेक्शन घेऊन आपण रस्ता खुला करण्याची मागणी केली. पण ठाकर भाऊसाहेब आल्यानंतर ते म्हणले की तुम्हाला 7 फुटाच्या पुढे देता येत नाही. आणि नंतर त्याला त्यांचं ठरल्यानंतर त्यांनी हाही रस्ता फोडला. आता तुम्हाला तर ते तुम्ही पाहणी केली. पलीकडे त्यांनी त्याला जेवढा लागतोय तेवढा रुंद ठेवलाय आणि मध्येच कोरलेले. आता ते कोरल्याला आपल्याला दिसतंय. तिथून 12 फूट सगळं अंतर भरतोय. तोपर्यंत एकही त्यांनी खडा उचलला नव्हता. पण पोलीस प्रोटेक्शनच्या ह्याच्यात ठाकर भाऊसाहेब येऊन गेल्यानंतर त्यांनी सगळा रस्ता उचलला. आणि आता मोटरसायकल या जोगा सुद्धा रस्ता ठेवलेला नाही. त्यामुळं आता हे माल माझा काढण्यासाठी तुम्ही तर पाणी केलीच. आपलं खरबूज आता 2 दिवसात निघतंय, केळी 15-20 दिवसात निघन. माझं आज 10-15 लाखाचं नुकसान होतंय. मग ह्याला सरकार जबाबदार आहे. आणि आपण 26 जानेवारीला बी त्यांना हे केलं की बाबा नाही जर आम्हाला नाही मिळाला तर आम्ही आत्महत्या करू. पण त्यांनी काय त्याची दखल घेतली नाही. प्रशासन मॅडम तिथं नंतर उपस्थित नव्हत्या.
त्यामुळे पत्रकार आणि आपल्या पोलीस साहेबांच्या सहकार्याने आम्ही 23चा दिवस माघार घेऊन नंतर आपण कलेक्टर ऑफिसरना हे केलं, निवेदन दिलं किंवा ह्यातनं मला जर नाहीच न्याय मिळाला तर मग मी सोलापूर कलेक्टर ऑफिसमध्ये मी आत्मदहन करणार. आणि त्या अगोदर आपण करमाळ्यात तरी माघारी घेतलं, आता माघारी घेणार नाही. आता आत्मदहन केल्याशिवाय म्हणजे जर नाहीच मला न्याय मिळाला तर मला आत्मदहनावर मी हेच होणार नाही. आणि इथं जरी आपण हे केलं तरी मॅडमनी अगर ठाकर भाऊसाहेबांनी आपल्या प्राणाचा बाबा काय करतो ह्याची दखल घेतली नाही. बाबा इतका आपला स्वस्त त्यांना जीव झाले ते आम्हाला म्हणजे सरकार प्रशासनाला. त्यामुळे मग आता आत्महत्या केल्याशिवाय मी आत्मदहन केल्याशिवाय मी राहणार नाही दखल घेतली. तुमचा फक्त रस्त्या संदर्भासाठी तुमचं सगळं हा रस्त्या संदर्भात आम्हाला रस्ता दिला तर आम्हाला काहीच गरज नाही. एवढ्या पिकाची आमची नुकसान होती. बरं त्यांनी अगोदर बोली केली तेव्हा तुम्हाला रस्त्यात कुठलीही अडचण आम्ही येऊन देणार नाही. आम्हाला विश्वासघात करून त्यांनी ही खेळ चालू अगोदर तर तोंडीच बाबा तुला कुठल्याही वाहनाला आम्ही अडचण करीत नाही, मला 1 एकर दी. नंतर मग आम्ही म्हणलं की बाबा लिखी म्हणून आम्ही खरेदी घेतली आणि 1 एकर त्याला दिला. आणि नंतर मग त्यांनी सुरुवात केली अडवायला. आणि तो असताना बी सर्वे नंबरचा बांध आहे आणि आपली खरेदी आहे. कागदपत्र दिले ते आम्ही. जरी खरेदी आपली 7 फुटाची असेल तरी आपल्याला सर्वे नंबरच्या बांधाने तो वाढाव रस्ता देऊ शकतात प्रशासन. पण प्रशासन तशी काय आपली दखल घेऊ शकत नाही. तेवढं बी असून आम्ही त्याला क्षेत्र जरी त्याचं 1-2 फूट क्षेत्र जात असेल तरी आम्ही त्याचा मोबदला द्यायला तयार आहे. कशालाही आम्ही तडजोडीला तयार आहे. पण प्रशासन काय त्याची दखल घेत नाही. त्यासाठी आता आत्मदहन आंदोलनाचा जो इशारा दिलाय त्यासाठी आपण किती जण जाणार आहेत का? 3 जाणार. कोण कोण? आई वडील आणि वाटतंय का तुमच्या ह्या आंदोलनाची तरी जिल्हाधिकारी कार्यालयात दखल घेतली जाईल? घेतील अशी आमची आशा आहे. पण नाही घेतली तर शेवटी आम्हाला आत्मदहन केल्याच्या दुसरा पर्याय राहिला. कारण एवढी नुकसान तुम्ही आता पाहताय की किती नुकसान आहे. डोळ्यामोर आपल्या होतंय, मग जगून तरी काय बरं आम्ही कुठल्याही गोष्टीला तयार आहे तरी सुद्धा शासन कुठलाच निर्णय काढेना म्हणणं ते शासन आहे काय. मग वाढव त्याला रस्त्याचे पैसे देतोय तरी नाही. अगोदर तर आमचा विश्वासघात केलाय त्याचा बी हे नाही. बरं इथून बरं पुढे बी 12 फूट रस्ता आहे, मागे 12 फूट रस्ता आहे, 12 फूट रस्ता आणि 100 ते 200 फुटातच त्याने तसं काय केलं ही सुद्धा शासन विचार करेना. म्हणजे अन्यायच गोष्ट झाली. आणि ती बी तोपर्यंत उचलला नव्हता. ज्या वेळेस ठाकर भाऊसाहेब गेल्यानंतर त्यांनी रस्ता तेव्हापासून सुरुवात केली. ठाकर भाऊसाहेब ह्या 7 महिन्यात उचलला, तोपर्यंत खडा सुद्धा उचलला नव्हता. ह्याच्यामुळे आता आम्हाला वाटतंय की ह्यातच प्रशासन काहीतरी त्यांची लागबांध झालेली असणार आहे. त्यामुळे आमची ती दखल घेऊ शकत नाही. ही आम्हाला दिसून येते त्याचं उघड. कारण आम्ही कशालाही तडजोड करायला तयार आहे. आमचं सत्य असताना, आमचं एवढं नुकसान होत असताना तरी बी प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करतंय. आणि त्याला रस्ता फोडणं म्हणजे उचलण्यात सुद्धा तीच सामील आहे. ती तोपर्यंत त्यांनी 1 खडाही उचलला नव्हता. ज्यावेळेस पाणी करून गेल्यानंतर त्यांनी रस्ता उचलला. आणि तुम्हाला दिसतंय तिथे की आता आपण पाणी केली त्या पाणी मोडतं हे आम्हाला उघड दिसते. सत्य तिथं एवढं आमच्या पिकाची नुकसान होती ही त्यांना कल्पना आहे. रस्ता कुठून नाही ही कल्पना आहे. आम्ही फोडलेल्या रस्त्याचं 50 अर्ज त्यांच्याकडे येतं, त्यांचं पोच आमच्याकडे, तरी एकही अर्जाची आमची त्यांनी दखल घेतली नाही. ह्याचा अर्थ होतोय का? बरं ह्याशिवाय आम्हाला दुसरा पर्यायच नाही. आता मग आम्ही कलेक्टर ऑफिस इथं आत्मदहन करणार आहे. मग त्यावेळेस ही प्रशासन आणि पुढची जी व्यक्ती कांबळे ही दोन्हीही त्याला जबाबदार राहतील. ज्याची त्या अर्जात नाव होती ती सुद्धा त्याच्या सामील राहणार आहे. कारण ही ज्या टायमाला जमीन म्हणजे घेतली त्या टायमाला कोणाकोणाच्या सहायत्या, कोण कोण कसं बोललंय ते सगळ्या मी पहिल्यापासून त्याच्यात रेकॉर्ड केलेलं आहे. ही सुद्धा शासनाने त्याचा बारीक विचार करावा. बाबा काय म्हणलं 1 एकर देत नव्हतो. इथं होडा चढ लागली त्यावेळेस आम्हाला वारंवार लिहून त्याला 1 एकर आम्हाला द्यायला लावलं. आम्ही देत नव्हतो. इथं जीप दारात आम्ही गुन्हा केल्यासारखा आमच्या दारात जीप आणायची आणि आम्हाला न्यायची.
द्या त्यांना आणि एकर, आता- आम्ही तुम्हाला जबाबदार आता आहे. त्याच व्यक्ती आम्हाला त्या माणसाला म्हणते की आमचं ऐकत नाही, आणि हा. त्यावेळेस त्यांचं ऐकत होती. जोपर्यंत त्याला एकर घ्यायचा तोपर्यंत त्या व्यक्तीचं ऐकलं, आणि आता ऐकत आम्हाला नाही रस्त्याची अडचण आहे त्यावेळेस ती म्हणते की आमचं ऐकत नाही, तुमची तुम्ही पहा. प्रशासन बी ऐकत नाही, आमचं म्हणजे दखल घेत नाही, आणि आमची तर अशी नुकसान झाली. सगळी करमाळा तालुक्यातच सगळी एक साखळी झाली. ही साखळी काय आम्हाला तोडणे शक्य व्हाय ना, म्हणून आम्ही हे निर्णय घेतलेला आहे. हे निर्णय आम्ही 101% पुरा केल्याशिवाय राहणार नाही, आणि त्याला जबाबदार ही सगळी जेवढी अर्जात आहे ती सगळी राहणार आहे. आणि प्रशासन तर नागोदर त्यांना अर्ज दिले ते आम्ही. रस्ता फोडल्याचा अर्ज दिलाय, रस्ता मागणीचा अर्ज दिलाय. तुम्हाला सांगतो, तुमच्या मनाने जसं तुमच्या नियमाप्रमाणे आम्ही वरचं पैसे म्हणून वरचं पैसे देऊ, कशाला आम्ही तयार आहे, तरी शासन आमचं तयार हे नाही. आणि जी मध्यवर्ती होती त्यांना सुद्धा आम्ही बोललेलो आहे, बाबा तुम्ही आमचे पैसे जे घालता, हो तुम्ही म्हणला होता रस्ता देतो, आणि तुम्ही आता ऐकत नाही म्हणताय. ही सबब आम्हाला ऐकायला लावलं त्यांनी, आम्ही देत ही नसतो. सबब तर त्यांना पटते का? म्हणजे ही सगळी साखळी झाली का नाही, ही सगळा विचार करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. हे पिकाचं आमच्या नुकसानीचं कुणी सुद्धा विचार करीत नाही. त्याशिवाय आम्हाला पर्याय नाही.